राम राम मंडळी, तुमचं स्वागत करते मी माझ्या आजच्या यूट्यूब ब्लॉगमध्ये. तुम्हाला माझा आवाज स्पष्ट येतोय का नाही मला नाही माहिती, कारण इकडे लग्न आहे ना. कालच्या व्हिडिओमध्ये बोललेली त्याप्रमाणेच लग्न आहे, तर ते बँड बाजा वाजवत आहेत. आता 12:30 वाजले. आता किती वाजेपर्यंत त्यांचा बँड वाजणार आहे देव जाणे. जर आवाज साफ नसेल येत असेल ना माझा, तर त्याबद्दल दिलगिरी आहे. माझ्याकडे काय माईक वगैरे नाही आहे, मी ॲपवरूनच आवाज देते का. चला तर मग आज काय बनवलं मी, टोमॅटोचे पराठे. सासूबाई नाहीत काय नाही, मग एकटीसाठी काहीतरी बनवायला लागतं पिल्लूला सांभाळून. मग असं काहीतरी नवीन भाजी बनवत बसा, पुन्हा भात बनवत बसा. सगळ्यापेक्षा एकत्रच असं एकच वस्तू काहीतरी बनवले तर चालून जातं ना. चहा आणि पराठा खाल्ला तरी होऊन जातं. 3-4च बनवलेले, जास्त नाही. 2 टोमॅटोचे लाल लाल पराठे टोमॅटोचे. आता मी हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ना त्याची पेस्ट बनवली आणि ते पिठात मिक्स केलेली. आपल्या इकडे मराठवाड्यामध्ये सुद्धा असं रात्रीचं लग्न तर नाही होत, पण हळद वगैरे लागते. बँड वाजते, त्याच्यामुळे कळतं की बाबा नवरी नवरदेवांना हळद लागते. त्याच्यामुळेच यावेळेस बँड वगैरे वाजतोय. जेव्हा बँड बंद झाला तेव्हा समजून जायचं की हळद लागून झाली. थोडे मसाले वगैरे टाकले आपले नेहमीचेच चवीला. ओवा टाकला, ओवा टाकायचाच. ओवा चपाती करताना पण मी टाकते, कारण आपल्याला हे होते, डायजेस्ट होते ना. आता थोडी ना मी शेतात कामाला जाते की मला ना पचन व्हायला हवं ना सर्वांना. शेतात गेल्या असेल तर लई कामं केलं असतं ना. तर इथं काय, घरातच बसून. पण जेव्हापासून पिल्लू झालं ना तेव्हापासून कमरतोड मेहनत आहे. सगळं पिल्लूला सांभाळून करावं लागतं राव. काय बोलू मी आता. जाऊ द्या, प्रत्येक आईसाठी हे थोडे दिवस आहे, नंतर पिल्लू मोठे होणारच आहे ना. आपण इथं एका लेकरामध्ये एवढे परेशान आहे. माझ्या आजीला ना 9 होते, म्हणजे माझ्या आईचे बहीण भाऊ पकडून ना 9 जण होते का. आणि आजी म्हणजे माझी आत्ता एवढी म्हातारी झालेली आहे ना. अहो कोण बोलणार नाही तिचं वय एवढं असेल म्हणून. कण पाणी भरते हापशाचं जाऊन. बाबा माझे मामाचे पोरं तिला असं अलगद उचलतात. म्हणजे हाईटला छोटीशी आहे, त्यामुळं मजाक करतात. तिचे नातू आहेत ना. त्रिकोणी पराठा बनवून घेतला, थोडासा जाडसरच बनवलेला. पहिला पराठा, पहिला चपाती, पहिली भाकर, काही असो ती माझ्याकडून चुकणारच. ते काळ्या दगडावरची रेष आहे, रेष. येता का धपाटे खायला टोमॅटोचे? माझे आजोबा असते तर त्यांनी एकदम चवीनं खाल्ला असतं, न नाव ठेवता 1 नंबर बोलले असते. त्यांना असं चटपटीत खायचं खूप आवडतं खरंच. तसं माझी सासूबाई पण खूपच चटपटीत आहे, खायला लागतं त्यांना. झाला पहिला पराठा देवाचा. त्याला दुसराही बनवून घेऊ पटापट. मोजून 4 बनवलेले राव, मोजून 4. तुम्हाला गरमी असो काही असो, पराठ्यासोबत पराठा घ्यायचा गरम गरम आणि चहा, कब्बर चहा घ्यायचा मस्त दुधाचा. आणि ना
तुम्हाला कुठल्या भाजीची गरज नाही लागणार, काही नाही. तुम्ही मी बोलते ना असं एकदा ट्राय करून बघा. बोलचाल काय गंगाने आयडिया दिली, एक नंबर. बघा दुसरा पराठा. असे कडक कडक भाजू दिले, असे म्हणजे हो दिले, क्रिस्पी एकदम. आता यावरती बटर लावलं असतं तर किती भारी झालं असतं. हा, पण जास्त मला अशा गोष्टी मी टाळते राहू की मी जाड नको व्हायला. माहिती आहे का तुम्हाला, मी पहिले 95-90 किलोची होते, मग मध्येच मी 55 किलोवर आले. म्हणजे वजन मी कमी केलं, एवढं बघा. म्हणजे विचार करा, एकपट वजन मी माझं कमी केलं. आणि पुन्हा जेव्हा पिल्लू पोटात राहिलं तेव्हा वजन वाढलं. आता वजन किती आहे माझं नाही माहिती, पण असेल 60-70च्या तर जवळपास असणारच. आता आपल्या हाईटनुसार ना माझं वजन किती असायला हवं, 60, त्याच्यापेक्षा जास्त नाही. 55-60. मी डॉक्टरांना विचारलं हे सगळं. हे पिल्लूसाठी मी आवाकाडो आणला. आत्ताच आपण आपल्या पोरांना खाऊ नाही घालणार तर कधी खाऊ घालणार. पिल्लूच्या तर आई वडिलांना आवाकाडो काय असतो तोच नाही माहिती. कधी आमच्या आजोबांनी नाही पाहिला आवाकाडो. चला, आपल्याने जमतंय ना, जेवढं होतं तेवढं करायचं आपल्या बाळासाठी. त्यांच्याकडून काय आशा नाही ठेवायची की ते आपण म्हातारं झाल्यावर आपल्यासाठी सगळं करत बसणार, बरोबर. आताचं युगच तसं आहे. थोडंसं कमवून आपल्यासाठी वेगळं ठेवायचं आणि त्यांना पण एक काय बोलतात ना, कामधंदा व्यवस्थित लावून द्यायचं. बाबा बोलायचं तू तुझ्या पायावर उभं राहा, सगळं कर. झाला बघा बँडचा आवाज कमी. हे 30 रुपयाचं, एवढं 20 रुपयाचं यायला पाहिजे, 30 रुपयाचं. या समोसा खायला. आज मी गेलेली KYC करायला गॅसच्या एजन्सीमध्ये. त्यामुळे येताना समोसा आणला आणि जिरा मसाला आणला. तर समोसा खाते म्हणल्यावर जिरा मसाला हवाच ना. पोटात गडबड गडबड भडबड भडबड नको व्हायला. मस्त काचेची आपली थंड पाण्याची बॉटल भरून घेतली. एक नंबर होता जिरा सोडा. किती रुपयाचा असेल सांगा? 20 रुपयाचा. 10 रुपयाचा असेल ना तर तिथंच प्यायला लागतो, म्हणजे तो पार्सल नाही देत. आणि 20चा असेल तर पार्सल. चला राव, नंतर भेटू. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.